मी विजय बाबासाहेब शाळे सिडकोच्या नवीन घरांच्या लॉटरी संदर्भात हा व्हिडिओ आपल्यापर्यंत। सिडकोच्या घरांची काही माहिती आपल्याला हवी असल्यास आपण विजय बाबासाहेब शाळे या चॅनल लाईक करू शकतात, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला नक्की विसरू नका। तर नमस्कार मंडळी, आपण थेट मुद्द्यावरती येऊन सिडकोच्या घरासंदर्भात नवीन लॉटरी जी निघणार आहे ती साधारणतः कुठे कुठे निघणार आहे, त्याचा टप्पा काय असणार आहे या संदर्भात एक माहिती पट आपल्यापर्यंत देतोय। ही माहिती आपल्यापर्यंत देण्यामागचं एवढंच उद्दिष्ट आहे की आपण कुठल्याही कोणाच्याही आश्वासनाला बळी पडू नये, चुकीच्या लोकांकडे पैशांची गुंतवणूक करू नये आणि कोणालाही पैसे देऊ नये। तर मित्र हो, सिडको नेहमी अशा घरांची बुकिंग किंवा लॉटरी काढते की त्यांच्या घराची पोझिशन जवळ आले आहे, घर बिल्डिंगची कामकाज पूर्ण झालं आहे। साधारणतः पहिला टप्पा जो आहे तो आहे तळोजा, उल्वे ह्या जो विभाग आहे, ह्या विभागातली काही घरं बाकी आहेत अजून विकायची, त्या घरांच्या पहिल्या टप्प्यातली लॉटरी सिडको काढणार आहे। त्यानंतर सुरू असलेलं काम खूप वेगाने जोराने चालू आहे। जुईनगर डीमार्टच्या समोर एक काम चालू आहे आणि जुईनगर रेल्वे स्टेशनच्या पॅरलल दुसरं काम चालू आहे। हे साधारणतः ज्या बिल्डिंगी आहेत त्यांच्याकडून आम्ही अंदाजा घेतला, ह्या 28 ते 30 माळ्याच्या बिल्डिंगी साधारणतः नवीन बिल्डिंगी ह्या बनत आहेत। त्याचबरोबर खारघर आहे, मानस सरोवर आहे आणि खांडेश्वर स्टेशन आहे। या स्टेशनच्या बाजूला सुद्धा सिडको नव्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम त्या सिडकोने चालू केलेलं आहे। यामध्ये साधारणतः ईडब्ल्यूएस आणि LIG अशी घरं आहेत। माहितीनुसार मला असं वाटतं ही लॉटरी 26 तारीख किंवा त्या 26 जानेवारी किंवा त्या पुढच्या महिन्यापर्यंत ही लॉटरी येण्याची शक्यता आहे। कारण काय होत आहे, लोकांच्या वारंवार आम्हाला फोन येतात, विचारणं येतात की सिडकोची लॉटरी कधी येते। सिडकोची लॉटरी कधी कोण व्यक्ती काढत नाही, सिडकोची लॉटरी काढण्यासाठी ही पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरे विकली जातात आणि त्या घरांची कॉस्ट ही नेहमी कमी असते। पंतप्रधान आवास योजनेची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या वेबसाईटला ती उपलब्ध आहे की एखाद्या माणसाचं ईडब्ल्यूएस आणि LIGचं घर किती असावं, त्या घराची साईज काय आहे आणि त्या घराच्या किमती ह्या ठरवण्यासाठी इकॉनॉमिक झोन असतो जो सिडकोचा आहे, तो ह्या किमती ठरवल्या जातात, त्यानंतर तो विषय मार्केटिंगकडे येतो। तर आम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साधारणतः सिडकोच्या जे नवीन आता सध्या घरं येत आहेत त्या बिल्डिंगचं कामकाज जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। सिडकोची ऑनलाईन स्वरूपाची लॉटरी आहे, तुम्ही ऑनलाईन स्वरूपात फॉर्म फिलअप करू शकता किंवा काही आम्ही नंबर मागे तुम्हाला सबस्क्राईब दिले होते, त्या नंबरच्या नुसार तुम्ही त्यांना फोन करून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता। पण लक्षात ठेवा, पैसे भरणं हे तुम्हालाच आहे। सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ते पैसे भरायचे। कोणालाही आणि कोणाच्याही पर्सनल अकाउंटला तुम्ही पैसे भरू नका, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। नाहीतर आमच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात कंप्लेंट येत होतं की आमच्या फसवणूक झाली आणि कोणाला तरी पैसे दिलेत, लोक पैसे परत देत नाहीयेत। त्यासाठी हा स्पेशल आम्ही व्हिडिओ बनवला आहे की लोकांची फसवणूक होऊ नये ह्यासाठी। आणि ह्यामध्ये साधारणतः ज्या आता प्रोसेस आहे त्याला बोलत की माय सिलेक्ट माय होम, आपल्या आवडीनुसार जी घरं आहेत ती आपण सिलेक्ट करू शकतात। तर तुम्हाला कुठला फ्लोर पाहिजे, कुठला साधारणतः ते कुठल्या दिशेला घर असलं पाहिजे हे तुम्ही ह्या माय सिलेक्ट होम मधून सिलेक्शन करू शकता। सध्या सिडको ह्या नवीन जी लॉटरी आहे ती कशा प्रकारे आहे ह्याच्यावरती अभ्यास सिडकोचा सुरू आहे। तरी आपल्याला विनंती आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कोणालाही तुमचे पैसे देऊन विनाकारण तुमचे पैसे बुकिंग करून ठेवू नका। या घरांच्या किमती किती रुपये असतील ह्याची अजून शाश्वत 100% गॅरंटी सिडकोने दिलेली नाहीये। फक्त एवढंच माहिती आहे, हे ईडब्ल्यूएस, LIG आणि त्यापेक्षा मोठी घरं असू शकतात। ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। धन्यवाद।